वजन कमी करणं अवघड वाटतंय का? सण, सुट्ट्या आणि हवामानाचे बदल यामुळे आहार नियंत्रणात ठेवणे कठीण होतं. आज मी तुम्हाला असा डाएट प्लॅन सांगणार आहे, ज्याचा तुम्ही सर्व ऋतूंमध्ये अवलंब करू शकता आणि तुमचं वजन यशस्वीरित्या कमी करू शकता. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव नितीन. तुम्हाला आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती. मित्रमैत्रिणी, जर तुम्ही आपल्या मराठी चॅनल पहिल्यांदाच व्हिजिट केला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर हिट करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. वजन कमी करणं कोणत्याही ऋतूत कठीण वाटू शकतं, पण योग्य आहार आणि सवयींमुळे ते शक्य आहे. सर्व ऋतूंमध्ये आपल्या शरीराची गरज वेगवेगळी असते, त्यामुळे आहारात छोटे बदल करणं आवश्यक आहे. तर चला पाहूया, वर्षभर वजन कमी करण्यासाठी कोणते आहाराचे पद्धती अवलंब करावे लागतील. तर पहिलं, सकाळी उठल्यानंतर काय खायचं. सर्व ऋतूंसाठी सकाळी उठल्यावर शरीराचे चयापचय म्हणजेच मेटाबॉलिझम सुरू करण्यासाठी हळकुंड आणि लिंबाच्या पानाचा पेय घेणं उपयुक्त ठरतं. हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत, ज्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि पचन चांगलं होतं. याशिवाय तुम्ही हिवाळ्यात धण्याचं पाणी तर उन्हाळ्यात काकडीचे पाणी पिऊ शकता. दुसरं, नाश्ता. नाश्ता हा शरीराच्या ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे, त्यामुळे तो पोषक असावा. उन्हाळ्यात तुम्ही ओट्स, योगर्ट आणि ताजं फळं खा. हे शरीर थंड ठेवून आवश्यक फायबर्स आणि प्रोटीन प्रदान करतात. तर हिवाळ्यात मूग डाळीचा किंवा बेसनाचा पराठा आणि 1 वाटी दही खा. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे पचन सुधारतात आणि पराठा दीर्घकाळ पोट भरलेलं ठेवतो. तिसरं, मधल्या वेळाचा आहार म्हणजेच मिड मॉर्निंग स्नॅक्स. मधल्या वेळेत काही हलकं खाणं महत्वाचं असतं. तर उन्हाळ्यात तुम्ही सीझनल फळं जसं की कलिंगड, पपई तुम्ही घेऊ शकता, जे शरीराला हायड्रेट ठेवतात आणि आवश्यक विटामिन्स देतात. तर हिवाळ्यामध्ये तुम्ही सुकामेवा जसं की बदाम, अंजीर हे तुम्ही खाऊ शकता. यामुळे ऊर्जा मिळते आणि शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून निघते. त्यानंतर आहे दुपारचं जेवण. दुपारचं जेवण बॅलन्स असावं. उन्हाळ्यात भाज्या आणि गव्हाच्या चपातीसोबत सलाड खा. यामुळे शरीराला आवश्यक विटामिन्स मिळतात आणि पोट भरलेलं राहतं. तर हिवाळ्यामध्ये तुम्ही ज्वारी किंवा बाजरीची भाकरी आणि पालेभाजी तुम्ही खा. यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते आणि आवश्यक पोषक घटक मिळतात. त्यानंतर आता बघूया की संध्याकाळचा नाश्ता आपला कसा असला पाहिजे. तर तुम्ही सर्व ऋतूंमध्ये संध्याकाळी ग्रीन टी सोबत 1 मूठ शेंगदाणे किंवा प्रोटीन्स बार खा. यामुळे अनावश्यक भूक कमी होते आणि आवश्यक प्रोटीन्स मिळतात. तुम्ही आलं आणि लिंबू घालून बनवलेला चहा पिऊ शकता, जो शरीराला डिटॉक्स करण्यात मदत करतो. रात्रीचं जेवण. रात्रीचं जेवण हलकं असावं आणि लवकर घ्यावं. उन्हाळ्यामध्ये तुम्ही भाज्यांचा सूप आणि 1 वाटी सलाड खाऊ शकता, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल आणि शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळतील. तर हिवाळ्यामध्ये तुम्ही नाचणीचं सूप आणि मूग डाळीची खिचडी हा एक उत्तम पर्याय आहे, ज्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. आता बघूया झोपण्यापूर्वी. तर सर्व ऋतूंमध्ये फॅट बर्निंग ड्रिंक म्हणून तुम्ही वेलची, दालचिनी किंवा जिऱ्याचं पाणी तुम्ही पिऊ शकता आणि हे पेय पचनक्रियेला चालना देतात आणि रात्री शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करतात. मित्रांनो, हा डाएट प्लॅन वर्षभरासाठी आहे. या साध्या पद्धतीने आणि सातत्याने आहारावरती नियंत्रण ठेवलं तर वजन कमी करणं अवघड नाही. आहाराच्या जोडीने नियमित व्यायाम हा देखील महत्वाचा भाग आहे. आपल्या आरोग्यासाठी हे बदल नक्की करा आणि तुमचा अनुभव आमच्या सोबत नक्की शेअर करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या थ्री फिटनेस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन विषयावरती. आजच्या पुरती एवढंच.
जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.